कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जैन साहेब। जय हिंद चिंचुके, आर्याला बोलवा पटकन। हाँ साहेब। अरे मॅडम साहेबांनी बोलवले। जैन सर। जय हिंद चिंचुके, मला एक सांग की आप्पीला शोधायची कुठली कुठली गावं राहिली, त्याची काय लिस्ट आहे तुझ्याकडं? आपल्या तुकड्या सगळ्या तिकडच्या गावात फिरतायत, पण असं आपल्याकडून कोणतंच गाव राहिलेलं नाही की जिथं अपर्णा मॅडमला शोधायचं आहे। बरं ठीक आहे। आता त्या दरीच्या शेजारी जे पहाडे आहेत बघ, तिकडे ते ऊसतोड कामगार कोप्या करून राहतात, तिकडे काय माणूस पाठवला होता? हा साहेब, मी स्वतः तिकडे गेलो होतो, तिथल्या मुकादमाला भेटलो। मुकादमाला अपर्णा मॅडमचा फोटो दाखवला, ही व्यक्ती सापडली आहे का किंवा तुम्ही बघितली आहे का, तर ते नाही म्हणले। आणि नवीन व्यक्ती गावात कोणती आली का तेही विचारलं, तर तेही नाही म्हणले ते। जी आता राहिली ती डोंगराच्या खालची वस्ती, जिथं जुने आदिवासी लोक शेती करतात ते, तिथं काय माणूस पाठवला होता का तू गेला होता? अहो साहेब, ते हे अरे काय झालं? अहो साहेब, तिकडे शोधायला गेलो नाही, कारण तिकडं लय मोठं जंगल होतं म्हणून। मग तिकडे काटे टोचतात, तिकडे का नाही शोधलं? अर्जुन, मीच त्यांना तिकडे न जाण्याची ऑर्डर दिली होती। अगं पण का? मी सांगितलं होतं ना की आप्पीच्या तपासात कुठलीच कसूर सोडू नका म्हणून। हो सर, पण तो भाग जंगलासारखा आहे आणि त्या जंगलात जी लोक कामं करतात ती पूर्णपणे शेतीवर निर्भर आहेत। मग ती लोक अपर्णा मॅडमला घ्यायला तिकडे का जातील? आणि जरी गेली तरी त्यांनी जर अपर्णा मॅडमला नेलं असतं तर कोणीतरी पाहिलं असतं ना सर, आणि आजूबाजूच्या गावच्या लोकांनी त्यांनी पण नाही पाहिलं सर। आर्या मॅडम, आपण नेहमीची प्रोसिजर सोडून मर्यादेच्या बाहेर जाऊन अपर्णा मॅडमचा शोध घेणारच नाही आहोत का? असंच जर असतं तर आपण पहिल्याच दिवशी फाईल क्लोज केली नसती का? मग सॉरी साहेब, अहो पण तुम्ही चिडू नका की। चिडत नाही मी चिंचुके, पण सगळ्याच गोष्टी जर आपण ठरवल्या तर मग ह्या शोध मोहिमेचा उपयोग काय? ते काय नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन आप्पीचा तिकडे शोध घेणार आहे। साहेब, हा चान्स घेऊन बघू आपण चिंचुके। मला माहिती आहे आप्पी तिकडे सापडण्याचे 0% चान्सेस आहेत, तरी पण आप्पी सापडण्याची एक हलकी शक्यता पण सोडायची नाही मला। चला चिंचुके, तुम्ही कसला विचार करताय? अहो मॅडम, साहेबांनी आपल्याला सगळी गावं शोधायला लावली होती, पण तरी सुद्धा आपण तिकडे शोधायला गेलो नाही। चिंचुके, त्यामागे काहीतरी कारण होतं। पण ठीक आहे, अर्जुन गेलाय ना, तुम्ही जा आणि तिकडे काय होतं ते नीट पहा आणि मला सांगा। गेल्या 8 दिवसापासून मी अपर्णा मॅडमचा शोध घेते, पण त्या मला कुठेच सापडल्या नाहीत। आणि आज अर्जुन जिथे गेलाय तिथे त्याला जर अपर्णा मॅडम सापडल्या तर नाही, मग तर मी अर्जुनच्या नजरेतून पूर्णपणे उतरून जाईन। त्याला तर असंच वाटेल की मी कधीच मनापासून अपर्णा मॅडमचा शोध घेतला नाहीये। बाय मामा। बाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।